कधी असा क्षण आला आहे का की जगात जे कोणी आहे नात्यांचा आधार मित्र आप्त सर्वजण नदीच्या पाण्यासारखे वाहत गेले आणि शेवटी हातात काय उरलं एक शांतता आणि एक रिकामेपणा. असा रिकामेपणा प्रत्येकाला येतो. कोणीही किती सामर्थ्यवान असो कितीही यशस्वी असो आत कुठेतरी मनाला एक प्रश्न टोचतो, खरा माझा कोण? आपण अनेकांवर प्रेम करतो, अनेकांवर विसंबतो, अनेकांची माया धरतो, पण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा कळतं मानवी नाती बदलतात. आज आहेत उद्या नाहीत, आज जवळ आहेत उद्या दूर जातात. आणि या क्षणी आत्मा ज्या व्यक्तीला शोधतो तो ना एखादा नातेवाईक असतो, ना मित्र, ना कोणी तात्कालिक आधार. आता खोलवर एक आवाज देतो, देवा तूच आहेस, तूच एक. आजच्या ओवीत माऊली म्हणतात, अतिशय कोमल स्वरात हेच सांगतात, जग बदललं, लोक बदलले, पण परमेश्वरच एकमेव शाश्वत सत्य आहे, ज्याच्याशी नातं तुटत नाही, ज्याच्याकडं मागितलं तरी तो कधी कमी पडत नाही, ज्याला बोललं तरी ऐकतो आणि न बोलताही समजतो. आज आपण या ओवीचा असा प्रवास करणार आहोत की तुमचं मन थेट माऊलींच्या शब्दांमध्ये विरघळून जाईल. जर तुम्हाला आध्यात्मिकतेतून मनाला शांती मिळते तर जर संत साहित्य तुमचं मन उजळतं आणि अशा ओवींच्या सखोल अर्थाने तुमच्या जीवनात दिशा मिळते तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढेही तुम्हाला ज्ञानेश्वरी, तुकाराम, नामदेव, एकनाथ या सर्व महान संतांच्या ओव्यांचा अर्थ तशीच ओघवत्या रूपात देत राहणार आहे. नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा, म्हणजेच तुम्ही आध्यात्मिक प्रवासापासून क्षणभरही दूर राहणार नाहीत. चला आता मुख्य ओवीकडे वळूया. तैसा सर्वपरी आम्हाशी देवा तूच एका आहासी आणि बोलिले जरी मनीषी मागील माझे. ही ओवी म्हणजे भक्ताच्या हृदयातली सर्वात कोमल कबुली. ज्ञानेश्वर माऊली आत्म्यातून बोलतात, जगात अनेक नाती आहेत, अनेक आधार आहेत, पण माझ्यासाठी सर्वांच्या पलीकडे तू एकच आहेस देवा. मानवी नाती कितीही जवळची वाटली, कितीही प्रेमाची असली, कितीही गोड असली, तर त्यांच्या मर्यादा आहेत. त्यांच्यावर परिस्थितीचा परिणाम होतो, काळाचा परिणाम होतो, मनाच्या बदलाचा परिणाम होतो. आज तुमच्यासोबत कोणी आहे, उद्या कदाचित नाही. आज ज्यांनी आधार दिला उद्या कदाचित तेच आधार देऊ शकणार नाहीत. हे नात्यातील दोष नाही, तरी मानवी जीवनाची मर्यादा आहे. पण देव, त्याला वेळेचे बंधन नाही, त्याला स्वार्थाचा रंग नाही. तो ना बदलतो, ना दूर जातो, ना नातं तोडतो. म्हणून भक्त म्हणतो, देवा तूच एक आहेस. हे वाक्य तूच एकच आहेस हे केवळ भक्ती वाक्य नाही, हे जीवनाचं सर्वात मोठं तत्वज्ञान आहे. कारण जगातल्या प्रत्येक नात्याखाली एक अस्थिरता असते. कधी परिस्थिती बदलते, कधी मन बदलतं, कधी मूल्य बदलतात. आणि ज्याच्यावर मन जडलं तेच हातातून निसटतं. पण जेव्हा हे सर्व चित्र बदलतं तेव्हा आतून आत्मा एक शाश्वत आधाराकडे धाव घेतो आणि तो आधार म्हणजे देवाचं अस्तित्व. या ओवीतील दुसरी वळ आणि बोलिले जरी मनीषी ही तर अद्वैताच्या अपार भक्तीचे सर्वोच्च उंची आहे. भक्त म्हणतो, देवा मी तुला बोललो नाही तरी मी प्रार्थना केली नाही, नाव घेतलं नाही, जीभ हलवली नाही, तरी तू माझ्या मनातल्या हाकेला ओळखतोस. ही आहे भक्तीची खरी पराकाष्ठा, जिथे बोलणंही लागत नाही. देवाशी संवाद शब्दाने नाही तर भावनेनं होतो. आई लेकराच्या पोटदुखीचं रडणं ऐकायला लागत नाही, ती न बोलताही समजते. तशीच देवाची दृष्टी आहे. तुम्ही काही बोललात की नाही, मनातलं देवाला आपोआप समजतं. तुमच्या वेदना, तुमची भीती, तुमची कमजोरी, तुमचा संघर्ष, तुमचं हरवलेलं मन, तुमचं तुटलेलं नातं देवाला आपण सांगण्याआधीच त्याला कळतं. म्हणून भक्त ओवीच्या शेवटी म्हणतो, मागील माझे म्हणजेच या तुझ्या मागे किंवा तू माझ्या मागे आहेस, तू माझा रक्षण करता आहेस, तू माझ्या प्रत्येक पावलामागे आशीर्वाद म्हणून उभा आहेस. ही ओवी सांगते, देव शेवटच्या क्षणी नाही तर सुरुवातीपासून आपल्यासोबत असतो. आपण त्याला ओळखतो तो उशिरा, पण तो आपल्याला सोडत नाही. ही ओवी एक विश्वासाची घोषणा आहे
की जीवनात किती संकट आले, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही नाती बदलली, तर परमेश्वर एकच आहे जो कधीही वळून जात नाही. त्याच्याकडे बोलून मागावं लागत नाही. मनाने जिथे हलतं तिथे देव आधीच पोहोचतो. अशी आहे ज्ञानेश्वरांची ही ओवी. बोलण्याच्या पलीकडची भक्ती, नात्यांच्या पलीकडचं प्रेम आणि जीवनातल्या पलीकडचं असलेलं शाश्वत सत्य. जर या ओवीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, जर या शब्दांनी तुमच्या आत्म्याला शांतता दिली असेल, तर कॉमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहा. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओत आपण भेटू ज्ञानेश्वरच्या आणखी एका ओवीच्या अद्भुत प्रकाशात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.